Okay. So good morning, everyone. Good morning. From last classes, we are discussing about work, energy, Power. and power. तर थोडाच चॅप्टर राहिलाय. आपण काय काय पाहिलं? आपण वर्क पाहिलंय, पॉवर पाहिली आणि एनर्जी आपण स्टार्ट केलं. ठीक आहे. त्या कधी लेक्चर होतं? सॅटर्डेला का संडे? फ्रायडेला. बरेच लोक आले नव्हते पुन्हा होता त्याच्यामुळं. ठीक आहे. एनर्जी स्टार्ट केलं आपण. इकडे बघ, एनर्जी स्टार्ट केलं आपण. आणि we first discussed about the types of energy or forms of energy. Forms will be right word. And then we quickly saw what is the formula for kinetic energy. What is it? If v is the velocity, then half mv square. ओके. आणि या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगत होतो की जे वर्क आहे आणि एनर्जी आहे हे इक्विव्हॅलंट आहे, एवढं लक्षात ठेवा. फिजिक्स मध्ये ज्या वेळेला आपण कोणतीही मेकॅनिक्सची किंवा डायनामिक्सची एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेला ही गोष्ट आपल्याला प्रत्येक लक्षात आली पाहिजे की वर्क आणि एनर्जी या दोन्ही गोष्टी इक्विव्हॅलंट आहेत. प्लस याचे डायमेन्शन सेम आहेत, याची युनिट सेम आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया की कायनेटिक एनर्जी आपण पाहिली. आता पाहूया ती पोटेन्शियल एनर्जी. थोडं बोलायचं चालेल की? ठीक आहे. तर आता पाहूया पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इट्स अ टाइप ऑफ मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय आपण म्हटलं होतं? मेकॅनिकल एनर्जी असेल तर कुठल्या गोष्टी येतात त्याच्यात? काय काय येतं मेकॅनिकल मध्ये? टाइप्स. जर एखादी एनर्जी मेकॅनिकलची आहे तर मेकॅनिकल एनर्जी आहे तर आपण काय म्हणतो? त्याच्यात दोन गोष्टी मॅटर करतात. काय? मोशन आणि कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन इज बेसिकली सिस्टीम. सिस्टीमचं एक्झिस्टन्स मॅटर करतं मेकॅनिकल एनर्जी. तर आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी जाणून घ्यायची. ही सुद्धा एक प्रकारची मेकॅनिकल एनर्जी आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्याला मोशनची गोष्ट असणार किंवा कॉन्फिगरेशन असणार. मोशन कायनेटिक एनर्जीसाठी होतं, त्यामुळे कॉन्फिगरेशन पोटेन्शियल एनर्जीसाठी असते. बेसिक गोष्ट. तर पोटेन्शियल एनर्जी असती काय? म्हणजे तुम्हाला काय वाटतं पोटेन्शियल एनर्जी काय असते? जसं कायनेटिक एनर्जी आपण काय म्हणतो? कायनेटिक एनर्जी काय? मोशन ज्याच्या जे कुठलीही ऑब्जेक्ट जी मोशन मध्ये असेल तर तिने जे पोजेस केलेली एनर्जी असेल ती असणार आहे. कुठली असणार आहे? कायनेटिक एनर्जी असते. पोटेन्शियल एनर्जी काय असते? काय झालं रेकॉर्डिंग? ओके. काय म्हणला? पोटेन्शियल एनर्जी काय असणार? त्याच्या ओके. याच्या शब्दावरून असं वाटतं की एखाद्या माणसाचं एखाद्या गोष्टीचं पोटेन्शियल आहे त्याला काय म्हणतो आपण? त्याची कॅपॅसिटी आहे एखादी गोष्ट करायची. ठीक आहे. तर पोटेन्शियल एनर्जी ऑलमोस्ट सेम गोष्ट आहे. ऑलमोस्ट सेम गोष्ट आहे पण थोडीशी त्याला फिजिक्स मध्ये किंवा मॅथमॅटिक्स मध्ये थोडं वेगळ्या प्रकारे आपण डिफाइन करतो. तर जसं कायनेटिक एनर्जी आपण कशाने डिफाइन केली? मोशन ना. तर पोटेन्शियल एनर्जी आपण मेनली डिफाइन करतो त्याच्या कॉन्फिगरेशन. जर एखादी बॉडी एखाद्या ठराविक हाईट वरती आहे, समजा आपल्याकडं पाण्याची टाकी आहे तर पाण्याची टाकी आपण वरती ठेवतो, खाली नाही ठेवत. खाली जर असलं तर आपल्याला पाणी जर घरामध्ये घ्यायचं असेल तर काय लावायला? मोटर लावायला. वरून जर पाणी खाली घ्यायचं तर ते का पाणी खाली येतं? ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे पाणी खाली येतं. पण त्याच्या बरोबर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट काय? जर एका सरफेस वरती तुम्ही इथं खाली जाताय, समजा घर काढतो असं, इथं समजा टाकी आहे तर इथून जे पाणी येतं त्याला मोटर लावायची गरज नाही, उतारावरून खाली पाणी येतं. पण ती
उतारावरती खाली येतं म्हणजे पाणी काय होतंय, फ्लो होतंय. जर पाणी फ्लो होतं तर पाण्याला कुठली एनर्जी, पाण्याला फ्लो होताना कोणती एनर्जी, कायनेटिक एनर्जी. पण ही कायनेटिक एनर्जी भेटली कुठून त्याला, तर ही एका हाईट वरती आहे, सर्टन हाईट वरती. ठीक आहे, स्लोप एक गोष्ट आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी शिकणार तेव्हा समजेल. एका ठराविक हाईट वरती आहे आपण, त्यामुळं या पाण्याच्या टाकीला म्हणजे टाकीमध्ये जे पाणी आहे त्याला एक एनर्जी ऍक्वायर झाली. एका सर्टन हाईट मुळे एनर्जी भेटते आणि ती एनर्जी कुठली असते तर ती पोटेन्शियल एनर्जी असते. एका हाईट वरती आहे म्हणून त्याला ती एनर्जी भेटलेली. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हा त्यातलाच एक पार्ट आहे की एखादी गोष्ट खाली येते त्याच्या मागे ग्रॅव्हिटेशनल, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल आहे, ग्रॅव्हिटेशन आहे. बट येण्यामागचं कारण काय आहे की एक पोटेन्शियल एनर्जी असते हाईट वरच्या ऑब्जेक्ट, ते एनर्जी त्याला ऍक्वायर झालेली असते. आणि ते काय करतं, ज्या वेळेला ते पाणी खाली येतं त्यावेळेला ती पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. टोटल जर एनर्जी आपण काउंट केली, काढली, तर ते प्रत्येक पॉइंटला सेम असते. हे आपण कसं शिकणार आहे, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जे तुम्हाला त्याचं बेसिक स्टेटमेंट माहित असेल, काय एनर्जी कॉन्झर्व होते म्हणजे काय होतं, cannot be created nor be destroyed. It can be transferred into one form to another. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे, एक्सप्लेन करायची गरज नाही. तर हे एक लास्ट पार्ट आहे, आपण त्यावेळेला ती गोष्ट पाहणार आहोत. मग मला फक्त सांगायचं काय, ह्याची जर पोटेन्शियल एनर्जी आहे ती कन्वर्ट होत राहते. प्रत्येक पॉइंटला जर तुम्ही चेक केला तर त्याची जर टोटल काढली, त्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी, समजा एक पॉइंट आहे 1 पकडूया आपण इथं, तर त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी आणि स्टार्टिंगला त्याची पोटेन्शियल एनर्जी किती होती, नेहमी टोटल एनर्जी असणार आहे ते सेम असणार. समजतं, टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी, जेवढा काय एनर्जी असते त्याच्या जेवढ्या काय, आता ह्याला फक्त कायनेटिक पोटेन्शियल आहे, काही ना अजून वेगळे कन्फिगरेशन असतं त्याच्यामध्ये वेगळ्या एनर्जी असते, मेकॅनिकल असते तर काय केमिकल असते, तर सगळ्या एनर्जी जे आहेत फायनली कॉन्झर्व. ठीक आहे, मग ह्या मागं पोटेन्शियल एनर्जीच्या एक्झिस्टन्स मागं एवढंच रिझन आहे, हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ठेवतो. म्हणजे कसं उलटे यायचं आहे, आपण पोटेन्शियल एनर्जी एक्झिस्ट का करते, का तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा लॉ आपण मान्य केला. समजतं, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, आणि जर तसं असेल तर पोटेन्शियल एनर्जी तुला एक्झिस्ट करणं गरजेचंच आहे, कारण दोन्हीची टोटल नेहमी सेम आली पाहिजे. सो पोटेन्शियल एनर्जीचं कारण जे आहे ते कॉन्झर्वेशन, हे रिझन आहे त्याचं. ठीक आहे, रफली म्हणू शकतो आपण हे रिझन आहे. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इज अ लॉ, युनिव्हर्सल लॉ आहे. कुठेही गेला तर हा लॉ कायमस्वरूपी, म्हणजे ब्रह्मांडात कुठेही फिरलो आपण तरी सुद्धा हा लॉ कधीही ब्रेक होणार नाही. हा युनिव्हर्सल लॉ असल्यामुळं जर कायनेटिक एनर्जी असेल एखाद्या गोष्टीची तर पोटेन्शियल एनर्जी असणार आहे, जर आपण तशा प्रकारची सिस्टीम कन्सिडर केली तर. ठीक आहे, मग या पोटेन्शियल एनर्जीचे बरेचसे टाइप्स आहेत, त्यातले आपण मेनली 2 टाइप्स पाहूया. पहिला टाइप आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचे टाइप्स आहेत. हा, पोटेन्शियल एनर्जी टाइप्स आहेत. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियल एनर्जीच आहे, फक्त एक सर्टन टाइप आहे, आपण नाव दिलं, आपल्याला स्पेसिफिकली सांगायचं म्हणून ते नाव दिलेलं आहे. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय आहे, समजा एखादा गोष्ट, जे सेम एक्झाम्पल घेऊया आपण, जे तुम्ही सांगितलं होतं की ग्रॅव्हिटेशन मुळे ती गोष्ट आली, की समजा हे घर आहे आणि याच्या वरती आपण टाकी ठेवलेली आहे आणि ह्याची एक काहीतरी सर्टन हाईट आहे, तिथून बेस पासून हाईट मोजूया. ठीक आहे, ह्याला काहीतरी पोटेन्शियल असल्यामुळे पाणी खाली येणार आहे. ठीक आहे, नाव सेकंड एक्झाम्पल, की समजा एक सरफेस आहे, त्या सरफेस वरती एक मास आहे. ठीक आहे, आणि हे मास मी एका सर्टन डिस्टन्स वरती याच्याच घेऊ, एका सर्टन डिस्टन्स पर्यंत वरती उचल आणि इथं नेऊन ठेवलं. हवेत कसं ठेवलं हे विचार करू नका, पण मी नेलं समजा एच डिस्टन्सने वरती नेलं. आता ज्या वेळेला मी हे वरती नेतोय त्यावेळेला त्याच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट करणार आहे, ग्रॅव्हिटी. तो खेचणार आहे खाली, मी त्याच्या अगेन्स्ट काम करायला लागलो. समजते का, मी काय करतोय की खालून खेचतोय, ग्रॅव्हिटी कुठल्या साईडला खेचणार आहे त्याला,
खालच्या साईडला, मी त्याला कुठे घेऊन चाललोय, वरच्या साईड. समजते? मग हे जे खेचणं आहे ना, हे माझं वर्क आहे. कशाच्या अगेन्स्ट आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट. वर्क काय असतं आपलं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग हे जे वर्क आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, एनर्जी आणि वर्क ह्या गोष्टी इक्विव्हॅलंट आहेत. आपण डोक्यात बसवून घ्यायचं हे. तर हे जे वर्क जे आपण करतोय, का वर्क करतोय? कुठला तर एक फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे. वर्क म्हणजे तेच येतं, फोर्स पाहिजे, डिस्प्लेसमेंट पाहिजे. आपण काय केलं, सरफेस वरती होतं, आपण वरती उचललं. मग वरती उचललं म्हणजे कुणाच्या अगेन्स्ट उचललं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती येतं? यावरती किती फोर्स लागणार? मास एम आहे आणि जी त्याची आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती लागणार? किती? बोला, काय अवघड नाही, एम जीच असणार आहे. तो काही लागला तरी काय एवढं कन्फ्युज, इतकं काय विचार करायला लागला? हेवी स्टफ नाही चाललेला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असणार आहे? एम जी असणार आहे. डिस्प्लेसमेंट किती आहे? किती आहे? झालं. हे जे वर्क डन आहे, mgh, हे जे वर्क आहे हे स्टोअर केलं जातं कशामध्ये? पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपामध्ये. आता स्टोअर्ड, आता शब्द कसा एकदम विचित्र वाटतो की बाबा काय आहे देणं स्टोअर्डचं. तर फक्त जनरली असं कन्सिडर करा की आपल्याला इक्विव्हॅलेंटली बोलायचं असतं. तर मॅथ्स मध्ये सरळ इज इक्वल टू लिहून आपण विषय सोडून देतो. जर आपल्याला टेक्निकली बोलायचं एखादी गोष्ट, तर असं म्हटलं जातं या दोन गोष्टी इक्विव्हॅलेंट अशा आहेत की जेवढं वर्क झालंय तेवढंच स्टोअर केलं जातं ॲज अ फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. असं जेव्हा आपण म्हणतो याला वर्क आणि पोटेन्शियल एनर्जी या दोन्ही इक्विव्हॅलेंट आहेत किंवा एकच आहेत असं समजतो. ठीक आहे. F is equal to mg ने कळलं. वेट काय असतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg असणार ते कुठेही असलं तरी. आता तुम्ही एका मॅक्सिमम हाईटला गेला तर जी चेंज होत राहणारच आहे ना. हाईट, आता आपली जी हाईट आहे ती कन्सिडर कुठली करतोय? एच जी आहे ती लेस दॅन आर कन्सिडर करतोय. हे मी कंडिशन द्यायला पाहिजे. मग जर फोर्स जो असेल तो वरून खाली जाणार असेल किंवा खालून वर येणार असेल, कुठला फोर्स असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा mgच राहतो, तो कधी वेगळा असणार नाही. mg काय आहे आपलं? आपण उभा राहतो, आपली जी नॉर्मल रिएक्शन असते किंवा आपलं जे वेट असतं ते किती असतं? जर माझं मास m आहे तर माझं वेट किती असणार आहे? मास mg असणार आहे. तो वेट जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच आहे. Gravitational force applied on body is known as what? ग्रॅव्हिटेशनल फोर्स Applied on body हाँ. is known as weight. या मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगायचंय का? म्हणजे काय म्हणतो तुम्हाला कन्फ्युजन होत आहे का की वेट कसं वेगळं असेल म्हणून? बघा मास तर चेंज होणार नाही, एवढं गोष्टी कळते तुम्हाला. जी आपण लिहिले तिथं, जी कशी का चेंज होऊन आपल्याला करायचं. आपण mg लिहून टाकलं त्यात, जीची व्हॅल्यू व्हेरिएबल होऊ दे, काय फरक पडतो आपल्याला? समजा जे फंक्शन कळतं का तुम्हाला? तर एखादी गोष्ट फंक्शन आपण असं म्हणतो, समजा f of x is equal to x square आहे. याचा अर्थ काय? ही जी व्हॅल्यू समजा याला y म्हणलं तर y ची व्हॅल्यू x वरती डिपेंड करते. मी असे लिहू शकतो f is equal to m into g of x. x म्हणजे वरती जाणारा डिस्टन्स आहे, असं लिहितो मी. फोर्स तर हाच राहणार ना शेवटी mg, तर फक्त g चेंज होत राहिला आपला. बट आपण स्पेसिफिकली डिफाइन काय करतो? f is equal to mg. समजते का? नाही समजते? खरंच नाही समजते का? म्हणजे ट्राय करू दे मला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणार आहे एवढं तर पटतंय का तुम्हाला? Yes. का तर आपण वर्क फोर्सच्या अगेन्स्टच करतोय. आपण वर्क ज्यावेळेला कन्सिडर करतो त्यावेळेला काय कन्सिडर करतो की कुठला तरी फोर्स असला पाहिजे ज्याने ते वर्क केलेलं असलं पाहिजे. फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन इथं काय आहे? निगेटिव्ह आहे. वर्क काय असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन काय आहे? डिस्प्लेसमेंटच्या ऑपोजिट आहे का? सरळ वर्क काय असलं पाहिजे? निगेटिव्ह. वर्क काय आहे इथं? निगेटिव्ह वर्क आहे. फरक नाही पडत आपल्याला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण इथून इथं कन्सिडर केला, इथून खाली कन्सिडर केला, त्याची मॅग्निट्यूडची व्हॅल्यू म्हणजे मॅग्निट्यूड जी आहे ती चेंज होणार नाही.
आपण फक्त डायरेक्शन त्याला वेगळी देणार. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करणार आहे? त्याची डायरेक्शन अपोजिट आहे. कशाच्या अपोजिट आहे? डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट आहे. समजतंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथून जर एखादी गोष्ट खाली येत आली तर त्याला कोणतं फोर्स खेचणार आहे? त्याला ग्रॅव्हिटी खेचणार आहे. आणि जर टोटल फोर्स काढला तर आपण काय असणार आहे? ऍक्सेलरेशन इनटू मास. ठीक आहे. हेच मी फक्त उलटे केले. काय केलं मी? खालून वरती नेलंय. सेम फोर्स ऍक्ट करणार आहे. कोणता? तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो काय असणार आहे? mgच असणार आहे. तो कोणताही वेगळा असणार नाही. जी ची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होत जाईल पण आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही. फॉर नाव आपण कन्सिडर केलं ही जी हाईट आहे ही त्याच्या आर्क आहे, आर्कची रेडियस. ठीक आहे. आर्कच्या रेडियस पेक्षा खूप कमी. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल जी मध्ये जास्त फरक पडणार नाही. तुम्हाला माहिती आहे का जी ची व्हॅल्यू चेंज होते? ही गोष्ट माहिती आहे का? सरफेस वरती, इक्वेटर वरती जी ची व्हॅल्यू चेंज होते. Yes. माहिती आहे ना? समजा खूप हाईट वरती गेलं जी ची व्हॅल्यू चेंज होते. ही गोष्ट माहिती आहे ना? Yes. सो आता सध्या जी मध्ये काही फ्लक्च्युएशन नाही असं कन्सिडर करा. ठीक आहे. तसं जर असेल तर तिचे वेट जे असणार आहे ते काय असणार आहे? mg असणार आहे. हां सर तुम्ही जे स्टेप वाईज सगळं लाईन वाईज लिहिताय का असं थोडं इकडं ती जमली होती. ओके ओके ठीक आहे. माय बॅड. मी व्यवस्थित लिहितोय. मी तुम्हाला लिहून देताना म्हटलं पॉईंट वर लिहा बट नको उगाच तुम्हाला जास्त जमली नव्हते. थँक्यू फॉर सजेशन. एक एक गोष्टी घेऊया परत एकदा. ओके. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी टाइप आहे. पहिली गोष्ट कळाली? मी तर असं करतो. ठीक आहे. मी हे सोडून द्या. मी इथून इकडे जाईल. ठीक आहे. पहिली गोष्ट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? सिम्पली काय असणार आहे? वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. आणि हे कसं? तर मी इथे डायग्राम काढतो. काय येतं? हे मास आहे. हे तुम्हाला समजते की मी एका याच्या हाईट वरती घेऊन ठेवलेलं आहे. आणि इथलं जे वर्क आहे ते काय असणार आहे? mg h असणार आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जीपीई असं लिहितो. ठीक आहे. एवढंच लिहून घ्या. तुम्हाला कन्फ्युज पहिली गोष्ट फॉर्म्युला लिहून घ्या. तुम्हाला जास्त कन्फ्युज करणार नाही. मला प्रॉब्लेम नाही. ते दिसतंय का? नाहीतर हे धुवून आणतो. आहे का पाणी? थोडंसंच पाहिजे. ठीक आहे. झाले? इथपर्यंत समजले का? सांगा. जे वर्क जे असणार आहे ते कशाच्या अगेन्स्ट झालेलं आहे? सॉरी वर्क जे आहे ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह वर्क आहे. का तर जे वर्क जे फोर्स डायरेक्शन आहे ते डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट. ठीक आहे. ह्याची प्रॉपर डेफिनेशन आहे पुस्तकामध्ये की हे याला एनर्जी कसली असते? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन काय असेल मग? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी is the energy acquired by an object due to height.
ठीक आहे. हाईट इज गोष्ट इम्पॉर्टंट. हाईट जी गोष्ट आहे ती इम्पॉर्टंट आहे. सो mgh हे असणार आहे आपलं वर्क डन, तीच आपली असणार आहे ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी. ह्याच्या डायरेक्शन मध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड होतील, बट त्यात आपण पाहायचं नाही, तर इट्स मोर कन्फ्युजिंग की वर्क आणि पोटेन्शियल एनर्जी मग ह्याच्या डायरेक्शन काय, तर आपल्याला काय घेण्याची. हिअर वर्क डन इज 100. काय ते त्याची गरज नाही, कारण तुम्हाला समजलं की फोर्स जो आहे तो डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शन. ग्रॅव्हिटी त्याला खाली घ्यायचा प्रयत्न करत असते, मी त्याला वरती घेऊन जात असते. ही गोष्ट सेन्स करायला लागते बरं का, कशी असेल पोटेन्शियल एनर्जी, कारण कायनेटिक एनर्जी समजते आपल्याला. एखादी गोष्ट मूव्ह होते तर मग त्याला असणार आहे एनर्जी, कायनेटिक एनर्जी. बट पोटेन्शियल एनर्जी गोष्ट अशी आहे की आपल्याला सेन्स करायला लागते ती गोष्ट की त्याला एखाद्या गोष्टीला पोटेन्शियल एनर्जी कशी असेल. ठीक आहे. आता हे मी बुक मध्ये इलास्टिक पोटेन्शियल एनर्जीचं कम्प्लीट दिलेलं नाही आहे. त्यांनी फक्त एवढं सांगितले की जर एखादी स्प्रिंग असेल किंवा स्प्रिंग असेल तर स्प्रिंगला एक मास जर लावला तरी, म्हणजे हे झालं का लिहून? येस. y is equal to f of x चं value मिळालं. ठीक आहे, फास्ट आहे. झालं. सगळ्यांचं झालं का? येस. ठीक आहे. आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पाहिली ना, तर आपल्याला पाहायचं इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. त्याचं काही डेरिवेशन पाहायचं नाही, तर बुकमध्ये पण दिलेलं नाही. आपण नंतर जेव्हा पेंडुलम वगैरे पाहू तेव्हा आपण या गोष्टी पाहू. इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी ते काय आहे, समजा एक असं सॉलिड सपोर्ट आहे आणि त्याला एक स्प्रिंग लावलेली आहे आणि त्याला एक मास अटॅच केलेला आहे. ठीक. आणि एक नुसती स्प्रिंग, याला कोणतंही मास अटॅच केलेलं नाही. आता याची लेंथ जास्त असेल की त्याची लेंथ जास्त असणार? ज्याला मास लावलं. ज्याला मास लावला असणार. का? मास काय करतं त्याला? खाली उडायचं. खेचतं त्याला. ठीक आहे. आता एखादी स्प्रिंग जेव्हा आपण खेचती तर एका ठराविक लिमिट पर्यंत समजा आपण त्याला जर खेचलं तर ते तसंच राहतं का मागे येतं? मागे राहतं. रबर समजा घेतला आपण, खेचला, सोडला तर काय होतं? आता समजा मी इथल्या इथे खेचला, मला जास्त लागणार, दुखणार नाही. मी जास्त खेचला आणि सोडला, ओरडायला लागलं मला, लय जोरात लागलं. ठीक आहे. याचा अर्थ काय सांगता येते? जर मी जितकं जास्त खेचतोय त्याला, त्याची डिस्प्लेसमेंट जितकी जास्त करतोय मी, तेवढं वर्क डन जास्त. वर्क नाही, फोर्स आणि एनर्जी. फोर्स मॅक्सिमम फोर्स, जास्त फोर्स लागतोय ते मागं खेचते ते. याच्यामध्ये जर फोर्स आहे ना, याच्यामध्ये समजा जास्त मास लावला तर त्याचे समजा अजून एक आहे, आणि याचं जे मास लावलंय ते मी मोठं अजून लावलंय कॅपिटल घेऊन. हा काय, तर सगळ्यात जास्त याची समजा लेंथ L1 आहे, याची L2 आहे आणि याची L3 आहे. ठीक आहे. L1 काय असणार आहे? L2 पेक्षा जास्त असणार आहे. L3 काय असणार आहे? L2 पेक्षा कमी. काय आलं तुम्हाला? ह्याची लेंथ जास्त आहे, ठीक आहे, कॉमन सेन्स. बट हे जर आपण सोडलं तर सगळ्यात फास्ट नाही, फोर्स कुठला जास्त असणार या तिन्हीमध्ये? L1 वाला. ठीक आहे. असं असेल तर आपण काय म्हणतोय की फोर्स जो आहे लेंथला काय आहे? कसला प्रोपोर्शनल आहे? ठीक आहे. तर तो फोर्स कसा लागतो? ग्रॅव्हिटी खालची. ग्रॅव्हिटी नाही म्हणते, कन्सिडर करू नका. ग्रॅव्हिटी तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर ग्रॅव्हिटी घालायला लागला तर लय अवघड काम आहे. एक एक फोर्स कन्सिडर करायचं लय अवघड काम होतं. म्हणजे अगदी ते नाही का, बायोलॉजी मध्ये सुद्धा
जर ते चिरपाड करत असतील एखादं बिडूक फाडत असतील तर एका वेळी एकच सिस्टीम दाखवतात की बाबा डायजेशन सिस्टीमच बघ, रिस्पायरेटरी सिस्टीमच बघ, बाकीच्या काढून ठेवते. जर नाही काढले ना तर तुम्हाला कळणार नाही काय पाहतोय आपण. याच्यात पण 1000 फोर्सेस लागतात. मी तो उभा आहे त्याच्यामागे खूप रिझन्स आहे, म्हणजे फोर्सेसच्या बाबतीत म्हणतो. फोर्सेस खूप आहेत वेगळे वेगळे. आपण जेव्हा कन्सिडर करत असतो तेव्हा एक पकडून चालायचं असतं, ठीक आहे. नाही तर कॉम्प्लिकेशन करायचं. आता ग्रॅव्हिटी कन्सिडर करू नका. आहे ग्रॅव्हिटी रिझन आहे त्याच्या मागचं एक, बट आता कन्सिडर करू नका. मला काय सांगायचंय की हा फोर्स आहे तो लेंथला प्रोपोर्शनल आहे. कुठला फोर्स? इलेक्ट्रिक फोर्स. इलास्टिक फोर्स तुम्ही म्हणला, ठीक आहे. पण खेचतोय कुठल्या साईडला? डाऊनवर्ड. मी कुठला फोर्स म्हणतोय? अपवर्ड. सेंटर इनिशियल पोझिशन. शब्द वापरायला आलाय फक्त फिजिक्स मध्ये. स्प्रिंग आहे, ठीक आहे. एका साईडला मी अशी पकडली, एका साईडने खेचली. डिस्प्लेसमेंट कुठल्या साईडला झाली? ज्या बाजूला घ्यायचं त्या बाजूला. हा, ठीक. या साईडला झाली. मी सोडलं, कुठला फोर्स खेचतोय त्याला? इलास्टिक फोर्स तुम्ही म्हणताय. कुठल्या साईडला खेचतोय? या साईड. म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या कसं खेचतोय? अपोजिट डायरेक्शनला खेचतोय. डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शनला खेचतोय, म्हणून आपण निगेटिव्ह साइन देतो. कुठला फोर्स कन्सिडर करायचा आपल्याला? मी हा लावलेला फोर्स नाही काय ओढायचा, म्हणजे मला काहीतरी फोर्स लावायला लागणार आहे, करेक्ट आहे. पण तो फोर्स मी कन्सिडर नाही करत आहे. फोर्स कुठला कन्सिडर करतोय? स्प्रिंग. हा, जे स्प्रिंग जे आहे ते ट्राय करणार आहे की त्याला मागे खेचण्याचं आहे. नेहमी लक्षात घ्या, आपण अशाच गोष्टी कन्सिडर करतो. आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये पण काय कन्सिडर केलं की आपण अगेन्स्ट जात होतो कोणाच्या? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत होतो? मी त्याला वर उचलतोय आणि ते मला खाली खेचते. त्याचं काम काय आहे की मला वर उचलून द्यायचं नाही. आता माझ्या ताकद समजा मी 10 किलो उचलतोय, पण 30 किलोवर उचललं मी, त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे? जास्त आहे. मी जास्त उचलू शकत नाही, ते खाली खेचत राहणार आहे त्याला, ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जितका जास्त असणार आहे तेवढं मी कमी खेचू शकणार आहे. समजतंय का? इथं पण तसं, जर मी त्याची लेंथ वाढवलेली आहे त्याची, तर ते फोर्स काय करणार आहे? जास्त खेचणार आहे. जितकं जास्त मी करणार आहे तितकं जास्त खेचणार. आता ऑब्व्हियसली या दोन गोष्टी इक्विव्हॅलंट नाहीये, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, या दोन गोष्टी इक्विव्हॅलंट नाहीये. पण पोटेन्शियल एनर्जी काय? तर यामध्ये काय करतंय? फोर्स जे आहे ते काय करतंय? डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. तो फोर्स काय करतो? त्याला मागे येण्याचा प्रयत्न करतो. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये पण तीच गोष्ट आहे की मी जर मास जर वर उचलतोय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला परत जागेवर आणतो, हे करतो. आणि हे करताना जे वर्क होतं त्याला परत काय म्हणतो आपण? पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, समजते का? येस. आता फोर्स डिस्प्लेसमेंटला प्रोपोर्शनल आहे. त्याला काय म्हणायचं आपण? इलास्टिक फोर्स. मी याला असं लिहू शकतो का? F इज इक्वल टू मायनस के एल असं लिहू शकतो का? के कॉन्स्टंट प्रोपोर्शनल आहे असं लिहू शकतो का मी? ठीक आहे, एवढं लिहू. इथं काय काय आहे? कॅपिटल एम जो आहे ग्रेटर दॅन एम आहे आणि इथं मासच नाही. काढायचे का? तुझी इच्छा बघ, मी काय तुला वाटत होतं सगळं मिक्स करू. आता हे झालं, मी त्याला खेचलं, ठीक आहे, म्हणजे इलॉंगेट केली त्याची लेंथ. जर मी परत आत प्रेस केलं तर ते स्प्रिंग हाय कशी राहणार का? रिबाउंड. ठीक, रिबाउंड कुठपर्यंत होतं? त्याच्या ओरिजिनल पोझिशन पर्यंत रिबाउंड होतं. लिहा बघा, मी सांगतो. काय म्हणा बंद पडले, झोप मारते. कोणाकडे आहे का कडे? किती वेळ आहे? 11 वाजता किती वेळ? 20 मिनिट.
ठीक आहे, लिहून जातो. लिहा. अरे नंतर स्टार्टच करून द्या. कोरून काढतोय अक्षर लिखित. बोर्डला फास्ट लिहायला लागतं. झालं का? इथे पण वर्क काय असणार आहे? जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अपोजिट आहे तर निगेटिव्ह असणार आहे. ओके, सो आता मॅथमॅटिकली पाहायचं ना, आपलं डेफिनेशन नुसार काय आहे. मी जे लिहितोय हे त्याची अगोदरच सांगतो, वॉर्निंग देतो. मी जे लिहितोय ही त्याची ऍक्च्युअल ऍक्च्युअल व्हॅल्यू नाही आहे ती वर्कची, किंवा ऍक्च्युअल फॉर्म्युला नाही आहे. आपण आपल्या डेफिनेशन नुसार जातोय. वर्क काय असतं? फोर्स इंटू इथं फोर्स काय आहे? मायनस डिस्प्लेसमेंट काय आहे? Lच आहे. करेक्ट? मायनस के. हे काय आपलं वर्क. आणि हेच काय म्हणलंय मी तुम्हाला? पोटेन्शियल एनर्जी. हे जे वर्क आहे, जे करायला लागतंय, हे स्टोअर कसं केलं जातं? पोटेन्शियल एनर्जी स्वरूपात स्टोअर केलं जातं. ऍक्च्युअल जो फॉर्म्युला आहे तो हाफ के एक्स स्क्वेअर आहे, पण आपल्याला तिकडे जायची गरज नाही. इथं लिहितो वाटलं तर जनरल फॉर्म्युला सांगतो. डेरिव्हेशन मध्ये आपल्याला घुसायचं नव्हतं, पण तरी पण या गोष्टी माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी कळाली. दोन टाइप, एक ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी, एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे तुम्हाला शब्दानुसार समजत नसेल की ह्या पोटेन्शियल एनर्जी कुठून आली, तर त्या स्प्रिंग मध्ये पोटेन्शियल तयार होतं. समजतंय? जर त्याला खेचलंच नाही तर ते माघारी परत, म्हणजे एक तर रिबाउंड होणार नाही किंवा ते माघारी परत येणार नाही. ठीक आहे. समजा आपण धनुष्यबाण चालवतो, धनुष्यबाण असं सोडला तर जाणार नाही, तो त्याला आपल्याला खेचायला लागतो. ठीक आहे. खेचतो कशासाठी? म्हणजे काहीतरी डिस्प्लेसमेंट करायला लागते आणि एक फोर्स लावायला लागतो, आणि तेव्हाच तो एका ठराविक डिस्टन्स पुढे जाणार आहे. म्हणजे काय झालं की आपण पोटेन्शियल एनर्जी तयार केली. कशाने तयार केली? एका सर्टन, आता ह्याला हाईट म्हणा किंवा डिस्टन्स म्हणा. ठीक आहे. त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून मी खेचलंय म्हणजे काहीतरी डिस्प्लेसमेंट आहे किंवा डिस्टन्स आहे. ठीक आहे. सिमिलरली मी जर इथंच ठेवली टाकी तर त्याला पोटेन्शियल एनर्जी नाही. मी जर हाईट वर ठेवली तर त्याला पोटेन्शियल एनर्जी. समजते का? पोटेन्शियल एनर्जी तयार कशामुळे होते? या सगळ्या डिस्टन्स किंवा हाईट मुळे तयार होते. त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून आपण त्याला दुसरीकडे ठेवलं तर तयार होतं. समजते? त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी नाव. याच्यात पण काय झालं की त्याला खेचलंय तेव्हा त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी तयार झाली. असंच जर ती स्प्रिंग बसली तर ती काही करत नाही. ठीक आहे. कोणतेही वर्क करत नाही. ओके, या दोनच गोष्टी होत्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये. त्याच्यानंतर आपण कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम याचं एक रिलेशन पाहूया. मोमेंटम माहिती आहे काय असते? मोमेंटम मास इंटू वेलोसिटी. असते काय? एखाद्या गोष्टीचं मोमेंटम जास्त आहे म्हणजे काय म्हणतो आपण? समजा एखादी भिंत आहे, त्याला एक गाडी आहे, तर मला गाडी आठवण जाते क्वालिटीमध्ये. समजा आहेत एक दोन गाडी आहेत, एकाचं मोमेंटम जास्त आहे, एकाचं मोमेंटम कमी आहे. समजा हे दरवाजे माझ्या घरचा दरवाजा असला दरवाजा आणि ह्याला धडक द्यायची आहे मला. ठीक आहे. दोन गाड्यांनी धडक द्यायची, काय नाही होल सर धडक द्यायची. दोन गाड्या आहेत, एकाचं मोमेंटम जास्त आहे, एकाचं मोमेंटम कमी आहे. मी ह्याला धडक दिली, कुठल्याचा इम्पॅक्ट जास्त असेल? जास्त मोमेंटम मध्ये. ही गोष्ट समजते? या कन्सेप्ट ज्या आहेत ना, तुम्हाला मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलोसिटी असं नाही लक्षात आलं पाहिजे.
एखाद्या गोष्टी मोमेंटम म्हणजे आपल्याला जसं स्पीड तुम्हाला समजतं तसंच मोमेंटम गोष्ट सेन्स झाली पाहिजे. काय एखाद्या गोष्टीचं मोमेंटम जास्त आहे ना, तर समजा एखाद्या गोळीचं मोमेंटम जास्त आहे, गोळी म्हणजे कुठली गोळी, बंदुकीची गोळी, ठीक आहे, आणि मी ओमला गोळी मारली, एक साधी मारली आणि एक साधी नाही कमी मोमेंटम मारली आणि दुसरी जास्त मोमेंटम वाली मारली आणि हेडशॉट आहे दोन्ही वेळा, ठीक आहे. कधी मेंदू जास्त फुटल? दुसऱ्या, ठीक आहे, दोन्हीच फुटला पाहिजे, बट फुटल, बट ज्याचं मोमेंटम जास्त आहे त्याला फुटला पाहिजे, ठीक आहे, त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो. मग हे जे मोमेंटम आहे याचा कायनेटिक एनर्जी बरोबर काय रिलेशन असलं पाहिजे ते आपण पाहूया. कायनेटिक एनर्जी काय असते? हाफ mv², ठीक आहे. मोमेंटम काय असतं? मास इनटू, आता हे मी असं लिहू शकतो ऑब्वियसली, हाफ mv इनटू v लिहू शकतो. मग काय होणार आहे? कायनेटिक एनर्जी काय असणार आहे मग? pv डिवाइडेड बाय 2. हे काय नॉर्मल फॉर्म्युला झाला कशाचा? आता समजा व्हेलॉसिटी काढून टाकायचं, काय करता येईल? व्हेलॉसिटी काढून टाकायची मग समजा मी असं लिहिले, हाफ m² v² डिवाइडेड बाय m लिहू शकतो का? बघा की आहे पुढं इकडं लिहू शकतो का? म्हणजेच काय आहे? हाफ mv² बाय m, बरोबर आहे का? ओमला आवडणार नाही, व्यवस्थित लिह. आज मेहनत करायला होते तर जिमला जाऊन आलोय, हात हलणार हाफ mv² इज इक्वल टू, दिसतंय ना रे? मला विचार जे दिसत नाही. हाफ mv² बाय m. त्या राईट मग काय होतं? रिफ्लेक्शन होतं. कुठनं बंद करायचं फक्त बंद. तुम्हाला पाहिजे का? हो नाही म्हणायचं, ते काय ऐकलंच पाहिजे काय नाही. तुमचं आर्ग्युमेंट असेल तर आपल्या डिबेट मध्ये पॉइंट मांडायचा कधी. हे बरं लिहा, बघा पुढे मी सांगतो, बरोबर सांगतो मी कसा काय आता चालेल. हा mv² बाय m असं लिहू शकतो का? mv² बाय एवढंच फॉर्म्युला लिहायचं, किती वेळ गेला एवढंच लिहायचं मला, बाकी काय सुद्धा नाही. मला फक्त रिलेशन सांगायचे मोमेंटम मधलं आणि कायनेटिक एनर्जी मला p² बाय 2m, वेअर p काय आहे? m. लिहा. पाणी टाकलं चालतं की? सर इंक काय आहे का? सर झालं. वर्क एनर्जी तेरा म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी उद्या घेऊन बर. तुम्हाला नोट्स पाहिजे का? हो. पाहिजे ते हो. लय काही विशेष असतील असेल तर भाग नाही, माझ्या हिशोबाने मी बनवणार. ठीक आहे, आधीच सांगा नाही तर मी बनवतो म्हणजे घ्या, एकाला जरी पाहिजे असलं तरी मी नोट्स बनवणार आहे. तसं बनवणार मी सुरू पण केलं. मला थोडंसं एक्झाम्पल मी टाकलं, रिअल लाईफ एक्झाम्पल तुमच्या कन्सेप्टसाठी, कारण बुक मध्ये तर तुम्हाला गोष्टी समजतात.
थेरम किंवा डेफिनेशन किंवा एक्झाम्पल या गोष्टी तुम्हाला बुक मध्ये भेटून जातील. मी काय केलं, रिअल लाईफ एक्झाम्पल बऱ्यापैकी टाकायचा प्रयत्न केला नोट्स. सो इट्स मोस्टली फॉर युअर अंडरस्टँडिंग. एक्झाम साठी नाही म्हणू शकत, तर तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. ठीक आहे, झालं बरं मॅडम. आता एकच गोष्ट राहिली राहते ती वर्क एनर्जी थेरम, जी ग्लान्स मध्ये पाहिले आपण ते काय असेल, बट एक व्यवस्थित लिहूया आपण वर्क एनर्जी थेरम काय असेल. वर्क एनर्जी थेरम बेसिकली वर्क आणि एनर्जी या दोन गोष्टींमधलं इक्विव्हॅलन्स दाखवतं, जे आपण पाहिले अगोदर. मी त्या दिवशी सांगितलं पण होतं, बट मी व्यवस्थित थेरम लिहून नव्हतं दिलेलं. सो आता थेरम लिहा, मी बुक मध्येच लँग्वेज यूज करेन. हा, बट मी तो शांत बस. काय होते एकच मिनिट आलं. एवढा एक वर्क एनर्जी थेरम घ्यायचा. एक नंबर पेन नाही लिंक असू दे ना. ठीक आहे, थेरम लिहून घ्या. या गोष्टी झाल्यात आपल्याला, बट आहे तसं बुक मधून लिहून देतो. बीएचएम म्हणजे थेरम शॉर्ट फॉर्म मध्ये नेट वर्क डन on a particle is equal to change in particles kinetic. आपल्याला पाहिजे याचं थेरम आहे म्हटल्यावर कसं लिहिलं त्याचं मग काही रिझन असलं पाहिजे हे आपलं प्रूव्ह करायचं. थेरमचा स्टेटमेंटचा अर्थ कळाला. नेट जे वर्क असणार आहे, नेट म्हणजे माहिती आहे ना, टोटल वर्क असणार आहे पार्टिकल वरती किती असणार आहे, पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जी मध्ये चेंज असणार आहे तेवढं असणार आहे. आता समजा आपल्याला प्रूफ पाहिजे आहे, कायनेटिक एनर्जी पाहिजे म्हणजे वेलोसिटी मास यांचं घेणं देणं असलं पाहिजे. हो, पुढं कायनेटिक एनर्जीचा उल्लेख असला पाहिजे कारण आपल्याला प्रूफ करायची आहे. समजा आपल्याला पहिली गोष्ट माहिती आहे की आपल्याला वर्क डन काय असते, आपल्याला एवढी गोष्ट माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ही पहिली गोष्ट माहिती आहे. समजा ऑब्जेक्ट आहे किंवा पार्टिकल दिले आपण, तर लेट u इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी कुणाची पार्टिकलची वेलोसिटी, v इज इक्वल टू फायनल वेलोसिटी. ठीक आहे, पार्टिकलची इनिशियल वेलोसिटी फायनल वेलोसिटी आपल्याला भेटते. आता फोर्स जो आहे समजा a इज ऍक्सेलरेशन आहे, नियम काय मास, हे गोष्टी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, लिहा व्यवस्थित लिहून घ्या या गोष्टी. आता
जर m मास आहे आणि एक्सेलरेशन आहे तर फोर्स काय असणार m करेक्ट आहे a इज इक्वल टू काय असणार आहे F बाय m एवढ्या गोष्टी लिहून घे अजून गोष्टी लिहू शकतो आपण काय इनिशियल पोझिशन आहे आणि एक्स एफ फायनल पोझिशन सो डिस्प्लेसमेंट एस काय असणार आहे फायनल मायनस इनिशियल आता we have हे कायनेमॅटिकल इक्वेशन त्याची चालू आहे तुला माहिती आहे का v square is equal to u square plus 2as Yes. ठीक इकडे घ्या v square minus u square is equal to काय येणार आहे सर हां ह्याच्या आधी शिकवले काय शिकवले हा थांब ना हे मी व्यवस्थित लिहून देते आता मागच्या वेळी मी लिहून देतो तिथे लिहिलंय का थेरम लिहिला आहे प्रूफ लिहिलं शिकवलं डबल लिहिलं प्रॉब्लेम आता माझ्या चॅप्टर मध्ये येते मे बी तुम्ही शिकला अगोदर ह्या गोष्टी बट माझ्या चॅप्टर मध्ये येते आपल्या त्यामुळे मला सांगणं गरजेचं आहे काही लोक असतील ज्यांना काही कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आता एक्सेलरेशन काय आहे हा इज इक्वल टू काय येणार आहे v square minus u square half as येणार आहे a is equal to काय f by m या गोष्टी सगळ्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत त्याच्यामुळे मी सांगत नाहीये आणि फॉर डिस्प्लेसमेंट आतमध्येच काय असतं आपलं वर्क असतं हे नेट काय म्हणतोय मी याला तर त्याची डिस्प्लेसमेंट आहे इनिशियल फायनल मायनस इनिशियल हे मला फक्त तुम्हाला व्यवस्थित घेऊन जायचं का हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी एवढं व्यवस्थित हे मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं बट थेरमच्या प्रोग्राम आहे हे एक एक गोष्ट तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल काय केलेलं नाही फक्त मॅथमॅटिक्स यूज केलं फक्त आपण v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s या डायनॅमिकल इक्वेशनची हेल्प घेतली ए आपल्याला माहिती आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन F बाय m असते ऍक्सेलरेशन जे असणार आहे ते फोर्स बाय मास असणार तीच व्हॅल्यू आपण इथे टाकली बट आपल्याला माहिती आहे F * s w नेट बाय m F * s जे असणार आहे F * w नेट असणार आहे m इकडे टाकला तर w नेट काय येणार आहे हाफ mv स्क्वेअर मायनस हाफ mu स्क्वेअर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी हेच आपल्याला सांगायचं आहे हा थेरम सांगतो की जे नेटवर्क आहे हे दोन कायनेटिक एनर्जी मध्ये डिफरन्स असतो दॅट शुड बी आता मला वाटते कन्झर्वेशन ऑफ एनर्जीला आज होणार नाही उद्याच्या लेक्चरमध्ये होऊन जाईल आणि आपण क्वेश्चन्स घेऊ ठीक आहे मोस्टली एक्झाम्पल्स आणि क्वेश्चन्स घेऊ हे व्यवस्थित घेऊन घ्यायचं झालंय का लिहून मुलांमध्ये मुलींमध्ये इथून इकडे जायचं लक्षात हे आपलं फायनल इक्वेशन ठीक आहे कायनेटिक एनर्जी फायनल एफ लिहिलं मायनस कायनेटिक एनर्जी हे KEF आहे मायनस KEI आहे म्हणजेच कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इथे लिहितो वाटलं तर काय म्हणजेच काय W नेट
इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. ही गोष्ट आपण प्रूव्ह केली आहे. झालं सगळ्यांचं? ओके. तुमच्या या टेस्ट कशा होत्या सांगा मला. किती झाले का टाइम झाला किती झाला? तुला विचारलं झालं 11 वाजून गेलं. बंद करते झाले.